पिढ्या बदलल्या भूमिका तीच। महाराष्ट्र हित ठाकरे गटाकडून 16 सेकंदांची पोस्ट। ठाकरे गटाच्या पोस्टवरून राजकीय चर्चेला उधाण। अभिषेक यांच्या हत्या प्रकरणात मला लवकर न्याय मिळेल, भाजप प्रवेशावेळी तेजस्वी घोसाळकरांचं वक्तव्य। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणावर अंबादास दानवेंची टीका। आरोपींच्या सोयीनं चौकशी सुरू असल्याचा दावा। न्यायालयानं ऐकल्यावरही पार्टनरवर गुन्हा दाखल न केल्याचा दावा। मुंबईसह 13 महानगरपालिकांना 74 कोटींचा निधी। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाकडून वितरण। मुंबईसाठी अतिरिक्त 36 कोटींची तरतूद। नवी मुंबई विमानतळावर 4थं टर्मिनल उभारण्याचा प्रस्ताव। आणखी एक रनवे बांधण्याच्या शक्यतेचा अभ्यास। सिडकोकडून सल्लागार समिती नियुक्तीची प्रक्रिया सुरू। मंत्री भरत गोगावलेंनी घेतली नितीन गडकरींची भेट। मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबाबत घातलं साकडं। रखडलेली कामं पूर्ण करण्याची केली मागणी। TWJ मध्ये राज्यातल्या शेकडो पोलिसांची गुंतवणूक। वादग्रस्त TWJचा संचालक समीर नार्वेकरचा धक्कादायक व्हिडिओ। संचालक समीर नार्वेकर सध्या फरार। नाशकात हरित नाशिक मोहिमेची सुरुवात। पहिल्या टप्प्यात 1000 झाडांची लागवड। मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत वृक्षारोपण। राज ठाकरेंमुळे उद्धव ठाकरेंचं मोठं नुकसान होणार। रामदास आठवलेंचा ठाकरे बंधूंवर घणाघात। राज ठाकरेंना सोबत घेण्याची चूक उद्धव ठाकरेंनी करायला नको होती, आठवलेंचं मत। नागपुरात बिबट्याच्या हल्ल्यातील जखमींची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट। 5 दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात 7 जण झाले होते जखमी। रिसोड ते लोणार रोडवर प्रवाशांवर अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला। हल्ल्यात 4 जण गंभीर जखमी। श्वान पथकाच्या मदतीनं हल्लेखोरांचा शोध सुरू। जळगावच्या निमखेडी शिवारात तरुणाची निर्घृणपणे हत्या। सागर सोनवणे असं मृत तरुणाचं नाव। संशयिताला पोलिसांनी रात्रीच घेतलं ताब्यात। भावानंच केली भावाची हत्या। शेतीतला पाण्याचा वाद गेला विकोपाला। पेट्रोल टाकून मृतदेह जाळला। येवल्यात रात्री टवाळखोरांचा धुमाकूळ। टवाळखोरांनी फरसाण दुकान पेटवलं। अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली। डोंगराळे अत्याचार आणि हत्या प्रकरण। आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। पोलिसांकडून 450 पानांचं आरोपपत्र दाखल। वाशिममध्ये अल्पवयीन मुलींसोबत अश्लील कृत्य। जाब विचारताच नातेवाईकावर जीवघेणा हल्ला। पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। आरोपी अटकेत। महिलेचा नग्न व्हिडिओ काढून अनेकदा लैंगिक अत्याचार। वर्धा शहरातील संतापजनक घटना। घृणास्पद कृत्य करण्यात दुसऱ्या एका महिलेनं केली मदत। बॉन्डी बीच दहशतवादी हल्ला। मृतांची संख्या 16। मृतांमध्ये 10 वर्षाची मुलगी, एक इस्रायली नागरिकाचा समावेश। ऑस्ट्रेलियातील सिडनी इथं रविवारी झाला दहशतवादी हल्ला। अमेरिकेतील ब्राउन विद्यापीठात गोळीबार। गोळीबारात 2 जण ठार, 8 जण जखमी। हल्लेखोर अद्यापही फरार। पोलिसांकडून शोध सुरू। लिओनेल मेस्सीच्या भारत दौऱ्याचा आज शेवटचा दिवस। दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये कार्यक्रम। दुपारी पंतप्रधान मोदींचीही घेणार भेट।